तुमची नक्की जी लढाई चालू आहे ना ती ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी चालू आहे की तुमची बेहिशेबी मालमत्ता? भुजबळ साहेब, ओबीसी म्हणून स्वतःची मालमत्ता वाचवणं, ओबीसीचं नाव पुढे करायचं आणि स्वतःची बेहिशेबी मालमत्ता वाचवायची, ओबीसीचं नाव पुढे करायचं, स्वतःचं त्या ठिकाणी भ्रष्टाचार लपवायचा, ओबीसीचं नाव पुढे करायचं आणि त्या ठिकाणी स्वतःवर झालेले सगळे आरोप जे आहेत ते बिनबुडाचे साबित करायचे. लक्षात ठेवा भुजबळ साहेब, आपल्याला जामीन मिळत नव्हता, आपली केस विड्रॉ होत नव्हती, या सगळ्या गोष्टी होत असताना त्यावेळेला एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी साथ दिली, त्याचं शरदचंद्र पवार साहेब. कोर्टापासून ते घरापर्यंत, उच्च न्यायालयापासून ते घरापर्यंत, आणि या सगळ्या गोष्टी होत झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं तुमच्या बाबतीमधली त्या ठिकाणची याचिका किंवा त्या ठिकाणचे आरोप हे मागे घेतले जात नव्हते, सरकारकडनं मागे घेतलं होत नव्हतं. त्यावेळेला एकटा व्यक्ती तुमच्यासोबत उभा होता, त्याचा होता शरदचंद्र पवार साहेब. तुम्हाला साथ दिली. हे आज प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून यासाठी सांगतो की तुम्हाला ती साथ दिली गेली होती, ज्याच्यामुळे फक्त आणि फक्त भुजबळ साहेब हे घडले. भुजबळ साहेब हे 1991 ला जन्माला आलेले ओबीसी नेते आहेत. लक्षात घ्या, भुजबळ साहेब तुम्ही 1991 ला जन्माला आलेले ओबीसी नेते आहेत आणि ते फक्त श्रेय जातं शरद पवार साहेबांना. कारण शरद पवार साहेब जर नसते, मंडल आयोग लागू झाला नसता 1993च्या कालावधीमध्ये, तर भुजबळ साहेब तुमची ओळख कधीही उभ्या जन्मामध्ये ओबीसी नेते म्हणून झाली नसती. काय ओबीसीचं भलं केलं तुम्ही? फक्त आणि फक्त स्वतःला माळी समाजाचं लेबल लावून घेतलं, फक्त आणि फक्त स्वतःला माळी समाज करून घेतलं, आणि या माळी समाजाच्या पलीकडे अलीकडे जाऊन कधीच भुजबळ साहेब तुम्ही कुठल्याही समाजाचं भलं केलं नाही. लहान लहान समाज आणि घटक आमच्यासारखे होते, भंडारी सारखे, जोगवाल सारखे, वासुदेव सारखे, कैकाडी सारखे लहान लहान घटक